सज्जन श्रोते हो, सुप्रभात. निशिदिनी निरूपण पुष्प 20. एक तुही आत्मवान, बाकी सब काल. ईशावास्योपनिषद 6वं सूत्र आहे. यस्तु सर्वाणि भूतान्यात्मनेवानुपश्यति सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्तसे. यस्तु सर्वाणि भूतान्यात्मनेवानुपश्यति सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्तसे. सर्व प्राणी मात्री स्वतः पाही जाणी ऐसा प्राणी मात्रा स्वांतर्गत जो देखे. सर्व प्राणी मात्री स्वतः पाही जाणी ऐसा प्राणी मात्रा स्वांतर्गत जो देखे. त्यासी घृणा कोणा प्रति किंवा परस्पर रक्षण भावही नसे. जो सर्व प्राणी मात्रात स्वतःला पाहतो किंवा सर्व प्राणी मात्रे स्वांतर्गत पाहतो जाणतो अशा त्या आत्म्याला आत्मतत्व किंवा ब्रह्मचेतना पूर्ण देवाला इतर कुणाबद्दल घृणा तिरस्कारही वाटत नाही. घृणा अशा अर्थी संस्कृत शब्द आहे विजुगुप्सा. विजुगुप्सा म्हणजे घृणा किंवा मराठीत त्याला म्हणतात विजुगुषा म्हणतात. विजुगुषा तर विजुगुप्सा म्हणजे घृणा. जो सर्व प्राणी मात्रात स्वतःला पाहतो किंवा सर्व प्राणी मात्रे स्वांतर्गत पाहतो जाणतो अशा त्या आत्म्याला आत्मतत्व किंवा ब्रह्मचेतना पूर्ण देवाला इतर कुणाबद्दल घृणा विजुगुप्सा वाटत नाही, तिरस्कारी वाटत नाही आणि उलट पक्षी कुणापासून कुणाचे रक्षण करावे असेही वाटत नाही. गुप्त याचा अर्थ रक्षण असा आहे आणि गुप्त याचा अर्थ गुप्त अशा अर्थी गुप्त जाणणारा, गुप्त गोष्टीचं रक्षण करणारा म्हणजे ज्ञानी असाही अर्थ आहे. आता प्रथम रक्षण करणे अशा अर्थी बघा. जो सर्व प्राणी मात्रात स्वतःला पाहतो किंवा सर्व प्राणी मात्रे स्वांतर्गत पाहतो जाणतो अशा त्या आत्म्याला आत्मतत्व किंवा ब्रह्मचेतना पूर्ण देवाला इतर कुणाबद्दल घृणा तिरस्कारही वाटत नाही आणि त्याच कारणाने उलट पक्षी कुणापासून कुणाचे रक्षण करावे असंही वाटत नाही. याचं स्पष्टीकरण असं आहे की आत्मा सर्व व्याप्त असणेपणी सदा सर्वदा सघन ओतप्रोत भरलेला असल्याने जसा तो माणसे आणि अन्य जीवांमध्ये आहे, निसर्गातील पशु पक्षी वृक्षवल्ली आदी चर त्याच पद्धतीने अचर सृष्टी आहेच आहे. ज्या अर्थी तो चराचरात आहे आणि सर्व बाह्य आकाशादी पंचमहाभूताती भरून उरलेला आहे, त्या अर्थी तो चराचराच्या आत आणि सर्व बाह्य पंचमहाभूतांमध्ये अगदी आकाशामध्ये सुद्धा भरून ओतप्रोत ओसंडून वाहणार आहे. त्या अर्थी सर्व चराचरादी वस्तू मात्र सुद्धा त्याच्यात सामावलेले आहेत. म्हणून सर्व गोष्टी त्याच्यातच सामावलेल्या आहेत असं तो जाणतो आणि जेव्हा तो सर्व गोष्टी त्याच्यात सामावलेल्या आहे असं जाणतो तेव्हा उलट्या बाजूने सर्व गोष्टी तो स्वतःला पाहतो. म्हणून सर्वात मी राही सर्व माझ्यातची पाही अशी त्या आत्म्याची किंवा गुप्त म्हणजे ज्ञान अशा अर्थी अशी त्या आत्मज्ञान माणसाची स्थिती असते. म्हणून आत्मा सर्व प्राणी मात्रात स्वतःला पाहतो जाणतो आणि सर्व प्राणी मात्रे आपल्या अंतर्गत आहेत हेही तो जाणतो. त्याला कुणाबद्दल घृणा नसते किंवा तोच एकमेव अद्वितीय सर्व असल्याने दुसरं काहीच नसल्याने परस्पर असा भावच येत नाही. दुजे पण नसल्याने कुणाचे कुणापासून रक्षण करावे असेही नसते. म्हणून सर्व प्राणी मात्री स्वतः पाही जाणी तैसा प्राणी मात्रा स्वांतर्गत जो देखे त्याशी घृणा कोणा प्रति किंवा परस्पर रक्षण भावही नसे. आत्माच सर्वत्र आहे हे आत्म्याला माहीत असल्याने सर्व प्राणी मात्रात तो स्वतःला पाहतो आणि सर्व प्राणी मात्रे आपल्या अंतर्गत पाहतो. त्यामुळे त्याला कुणाविषयी घृणाही नसते आणि तोच खरा तर सर्वत्र एकमेव द्वितीय असल्याने कुणापासून कुणाचे रक्षण करावे असा परस्पर रक्षण भावही आत्म्यामध्ये नसतो. सर्वांतरी व सर्व बाह्य एकच एकमेव आत्मा असल्याने
आत्मवान, आत्मा म्हणजे आत्मीयता, आत्मभावी म्हणजे सर्वाप्रती प्रेमार्थ असल्याने आत्मा याचा अर्थ आत्मीयता असा एक आहे. त्यामुळे सर्वांतरी व सर्व बाह्य एकच एक असा एकमेव आत्मा असल्याने आत्मवान हा सर्वत्रच आत्मीयता असलेला म्हणजे आत्म्याचा गुणच सर्व प्रेम असा आहे. म्हणून आत्मवान म्हणजे आत्मा, आत्मीयता, आत्मभावी म्हणजेच सर्वाप्रती प्रेमाने आर्द्र असतो. आणि सर्वाप्रती जो प्रेमार्द्र आहे अशा त्या एकमेव आत्म्याला कुणाचे गुणापासून रक्षण करावे हा प्रश्नच येत नाही आणि कुणाबद्दल घृणा असावी असाही प्रश्न त्याला येत नाही. जो स्वये एकमेवाद्वितीय अमृत असल्याने तसेच तोच सर्वत्र विविध रूपात असल्याने जेव्हा दुसरा कोणी नसतोच तेव्हा कुणापासून कुणाचे रक्षण करण्याचा प्रश्न येत नाही, तसंच कुणाबद्दल घृणा वाटण्याचाही प्रश्न येत नाही. अशा अर्थी सर्व माणसे मी म्हणत असली तरी म्हणजे आत्मा अशा अर्थ जर आपण घेतला, आत्मा असा जर मीचा अर्थ घेतला तर अशा अर्थी सर्व माणसे मी म्हणत असली तरी वस्तुतः हा जो मी आहे तो सर्व व्याप्त आत्माच असल्याने तसे तो सतत असतच असल्याने सच्चित आनंद रूप असल्याने जन्म मरणातीत असल्याने जर वेगळे काही नाहीच तर रक्षण कुणापासून अन्य कुणाचे करावे आणि कोणी कुणाचा तिरस्कार करावा, घृणा करावी असा प्रश्न येतो नव्हे. हा प्रश्न निरर्थकच ठरतो. आता पुढे आत्मा आत्म्याचे रक्षी असं म्हटलं जातं. त्याचा साधा सरळ अर्थ इतकाच की भूतरूपे म्हणजे प्राणी मात्र रूपे एखाद्या प्राण्याचे एखाद्या जीवाचे पतन झाले तरी त्या भूतांतर्गत म्हणजे त्या जीवाच्या अंतर्गत असलेल्या अमर आत्मतत्वाचे पतन नाहीसे होणे शक्य नाही. कारण अंततोगत्व आत्मा म्हणजे सतत असणारी सत चैतन्यपूर्ण म्हणजे चित्त आणि आनंदमय किंवा आनंद दर्शवणारी ब्रह्मचेतना आहे. आत्मा म्हणजे सातत्याने असणारी सच्चित आनंदपूर्ण ब्रह्मचेतना असल्याने आणि तीच सर्वत्र सर्व व्यापून राहिलेली असल्यामुळे एखादा जीव जरी जिवंत राहिला नाही तरी सुद्धा जीव जिवंत नसला तरी जीव ज्याने जिवंत असतो ती आत्मचेतना मात्र कधीच मरत नाही. कारण आत्मचेतना सच्चित आनंद आणि जन्म मरणातीत असतच असलेली आहे म्हणजे ती स्वयंभू आहे. या अशा या आत्मतत्वाचे अचूक ज्ञान असलेली माणसे, अशा या आत्मतत्वाचे अचूक ज्ञान असलेली माणसे स्वतःबद्दल कधी उल्लेख चुकून माकून करायचाच झाला तर सर्वात मी राही सर्व माझ्यात की पाही असे अशा तऱ्हेने करतात. ज्यांना आत्मतत्वाचे अचूक ज्ञान आहे ते स्वतःला मी म्हणजे आत्मा समजतात आणि सर्वात मी राही सर्व माझ्यात की पाही असा ते आपला उल्लेख करतात. जर अगदीच व्यक्तिगत त्यांना कधी बोलायची वेळ आली तर शक्यतो ते मी असा उच्चारच करत नाहीत. दुसऱ्या तऱ्हेने जसं सर्वात मी राही सर्व माझ्यात की पाही त्याच पद्धतीने सच्चिदानंद स्वरूपी शिवमी असे असाही ते उल्लेख करतात. ते मीला शिवात्मा म्हणजे सदाशिव असलेला सदोदित पवित्र असलेला निरंजन अवधूत अविनाशी तत्वरूप आत्मा जाणतात. ते मीला शिवात्मा सदाशिव म्हणून निरंजन अवधूत अविनाशी तत्व व्हावे जाणतात. तो मी व्यक्तिरूप नव्हे. ते जाणतात की अशी आत्मवान माणसे स्वतःला मी म्हणताना त्यांचा मी व्यक्तिरूप नसतो तर समष्टी रूप असतो. ऑम्नी प्रेझेंट म्हणजे सर्वव्याप्त असतो. म्हणून आत्मतत्वाचे अचूक ज्ञान असलेली माणसे स्वतःबद्दल कधी उल्लेख चुकून माकून त्यांनी केलाच तर सर्वात मी राही सर्व माझ्यापैकी पाही असा तरी करतात किंवा सच्चिदानंद स्वरूपी शिवमी असे असा तरी करतात. कारण अशी ज्ञानी माणसे स्वतःला शिवात्मा सदाशिव म्हणून निरंजन अवधूत अविनाशी तत्व व्हावे जाणतात. म्हणून अशा लोकांचा मी व्यक्तिरूप नसतो तर तो समष्टी रूप असतो. म्हणून ज्ञानी माणसांचा मी हा ऑम्नी प्रेझेंट म्हणजे सर्वव्याप्त असतो. खरा तर प्रत्येक मी हा आत्माच असल्याने सर्वच सर्वव्यापक असतात
तत्वरूपाने, परंतु या तत्वाचे ज्यांना नीट आकलन झाले ते तरी स्वतःला निश्चितच सर्वात मी राही सर्व माझ्यात जी पाही आणि सच्चिदानंद स्वरूपी शिवमी शिवमी असा स्वतःबद्दल ते कधी बोलायचीच वेळ आली तर उल्लेख करतात. मात्र अज्ञानी माणसे मीला व्यक्तिरूप मानतात. त्या कारणाने विश्वाचा हा भ्रामक असणेपणा व त्यातील येणे जाणे खरे मानतात. परिणामता ते समजतात की आता प्राप्त झालेल्या मानवी जन्मात सर्व काही या मीला व्यक्तीला कमवायचे आहे. म्हणून ते अधाशीपणे गृधवत म्हणजे गिधाडासारखे सर्वच काही ओरबाडून विधिनिषेध न पाळता भोगलंपटतेने सर्व भोग भोगू पाहतात. त्या कारणाने त्यांचा चालू मानवी जन्म केवळ व्यर्थच ठरतो. ते कुकर्माचे बळी होतात. मात्र आत्मनिर्मित या आत्मसंसार आत्मजगताचे रहस्य जो स्वतः आत्मवान म्हणजे आत्मगुण संपदेने मंडित असलेला आत्मवान म्हणजे धनाने मंडित तो धनवान आणि आत्मगुण संपदेने मंडित तो आत्मवान म्हणून जे स्वतः आत्मवान असतात ते मात्र असे जाणू शकतात की आपला चालू जन्म सार्थकतेने आत्मज्ञान विभूषित म्हणून जर आपण व्यतीत करू शकलो तर आपण सर्वत्र उदोकारला जाऊ शकतो. तर असा आत्मवान माणसाला त्याचा जन्म जर आत्मगुण संपदेने मंडित आहे लक्षात आले आणि त्याच आत्मवान पद्धतीने तो जर आपला जन्म त्याने संपूर्णपणे घालवला तर चालू जन्मातच अशा आत्मज्ञानी माणसाला उदोकारले जाते. त्याचा सर्वत्र जय जयकार केला जातो. हे त्याच्याकडे देव म्हणून पाहिले जाते. तेव्हा आत्मसंसार जाणणे म्हणजे आत्मवान असणे, आत्मसंपदा मंडित असणे आणि त्या योगे आत्मसाम्राज्याचा हित करता रक्षण करता विश्वस्त म्हणून आपले कर्तव्य चोख पार पाडून खऱ्या खुऱ्या मोक्षाचा अमृता अनुभव घेणे अशा माणसाबद्दल म्हणतात एक तुही आत्मवान बेटा बाकी सब कंगाल. तेव्हा आपण आत्मवान असणार की कंगाल असणार हे या मनुष्य जन्मातच निश्चित ठरवून त्याप्रमाणे आपणाला कोणते आणि कसे आचरण करायचे आहे हे या आत्मसंसाराचे सच्चे विश्वस्त म्हणून आपण ठरवाल आणि योग्य तो बोध घ्याल अशी आशा करून आजचे हे निरूपण येथेच थांबवतो. शुभ सुप्रभात अस्तु.